संपेल, पण तसं काय होताना दिसत नाही आहे. आणि त्या मुलीने इतका मोठा लढा हा जो सुरू केलेला आहे, त्या लढ्याला पाठिंबा द्यायला आम्ही भीम आर्मीच्या माध्यमातून या ठिकाणी आलो होतो. तिथं आल्यानंतर चंद्रशेखर आझाद जे खासदार आहेत ते पार्लमेंटमध्ये होते. त्यांना आम्ही सकाळी सविस्तर माहिती दिली होती आणि त्यांनी सांगितलं की तिथे गेल्यावर मला व्हिडिओ कॉल म्हणजे व्हॉट्सअप कॉल मला लावून द्या आणि मी त्यांच्याशी बोलतो. आणि काही पत्रकार मंडळी आपण त्या ठिकाणी होतात, तो व्हिडिओ कॉल त्यांनी केला, त्यांच्याशी बोलले आणि त्यांना पूर्ण परिवाराने माहिती दिल्यानंतर असं कळतं की 2 पोलीसवाले जे होते त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही, सेकंड FIR अजून झालेलं नाही आहे. आणि चंद्रशेखर आझाद खूप संताप त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की मी स्वतः या 3 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला भेटण्यासाठी या नांदेडमध्ये येत आहे. त्या 2 पोलिसावर कसा FIR होत नाही ते मी बघतो आणि हे पोलिसांच्या संगनमताने हा मर्डर झालेला आहे आणि हा प्लॅन पण असू शकतो आणि हे 2-3 दिवसामध्ये तारीख आम्हाला सांगतील. परंतु आम्हाला जी माहिती कळते की ज्या पिस्तुलाने त्याची मर्डर झाली या नांदेड जिल्ह्यामध्ये, हे पिस्तूल आले कुठून, तो पिस्तूल त्याला दिला कोणी, त्या पूर्ण त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्या व्यक्तीला पण सहआरोपी केलं पाहिजे. या नांदेडमध्ये लहान लहान मुलाकडे पिस्तूल भेटत आहेत, तलवारी भेटत आहेत. मग फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, बिहार आणि UP झाला कधी? मग इथल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस आहेत, जे पुन्हा येणार आपलं बोलत होते, मी त्यांना विनंती करतो की साहेब, हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि हा पूर्णपणे बिहार झालेला आहे आणि हा महाराष्ट्र झाला पाहिजे, महाराष्ट्रच राहिला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. आणि बौद्धांनी काय किंवा जय भीमाला किंवा बुद्ध हा विषय नाही, हा माणुसकीचा लढा आहे. फक्त तुम्ही जात म्हणून आमच्याकडे पाहू नका. आम्ही मानवतेच्या लढ्यासाठी काम करतो, अनेकाला न्याय मिळवून देण्यासाठी काम करतो. आम्ही कायद्याने वागणारी लोकं आहोत, आम्ही संविधानाला मानणारी लोकं आहोत. आम्ही कधी कोणाच्या वाटेला गेलो नाही. परंतु ज्या लढ्याला किंवा ज्यांनी आंदोलन पुकारलं, जसं मराठा समाजाने पण आरक्षणाची मागणी केली, तर आम्ही जरांगे पाटलांना अनेक वेळा भेटलेलो आहोत, त्यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे. ज्यावेळी सरपंच देशमुख यांची हत्या झाली, ज्या ठिकाणी त्यांच्या सभा होत्या त्या ठिकाणी जाऊन आम्ही भूमिका मांडलेली आहे. परंतु आज आम्हाला खूप वाईट वाटतं, जरांगे पाटील साहेब, आपण ह्या घटनेची दखल घेतली नाही, त्या कुटुंबाला भेटला नाहीत. हे कुटुंबही तुमचंच आहे, आम्ही सर्व तुमचे आहोत. तुमच्याकडून पण आम्हाला अपेक्षा आहे की ज्या समाजातल्या व्यक्तीच्या माध्यमातून ही घटना घडलेली आहे, आम्ही मानत नाही की त्या समाजामधले आहेत, आरोपी असतात, परंतु तुम्ही पण पुढाकार घेतलेला पाहिजे. हा जात नावाचा जो प्रकार आहे किंवा जातीवादी जे लोक आज घरामध्ये घुसून किंवा रस्त्यावर घुसून गोळ्या मारतात, ह्यांच्या विरोधात तुम्ही बोलणं गरजेचं होतं आणि तुम्हाला ही भूमिका घ्यावा लागेल. तुम्ही ही भूमिका घेत नसाल तर आम्ही तमाम आंबेडकरवादी तुमच्याही भूमिकेला कधी पाठिंबा देणार नाही, कधीच उतरणार नाही रस्त्यावरती. आज तुम्ही या भूमिकेवरती बोलणं गरजेचं आहे आणि तात्काळ या इथल्या पालकमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री होते, तुमच्याच अशोक चव्हाणची तुमच्या घराच्या बाजूला ही घटना घडलेली आहे. 2 खासदार या जिल्ह्यामध्ये आहेत, 4 खासदार आहेत आणि घटना घडल्यानंतर अनेक निवडणुका चालू असल्यामुळे अनेक मंत्र्यांचे या जिल्ह्यामध्ये दौरे झालेले आहेत, सभा झालेले आहेत. मग तुम्हाला या घरामध्ये किंवा या परिवाराला भेटायला तुम्हाला वेळ नव्हता का? फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या नावाने मतं मागायची आणि नंतर आमच्याच कुटुंबाला तुम्ही संपवायचं. आता हे चालणार नाही आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही याच नांदेड जिल्ह्यामध्ये एक निषेध सभा घेणार आहोत. ह्या घटनेचा किंवा ह्याच्याही अगोदर अक्षय भालेराव असेल किंवा शीतलताई असेल, अनेक घटना घडलेल्या आहेत, त्याचा निषेध म्हणून निषेध सभा आम्ही या जिल्ह्यामध्ये भीम आर्मीच्या वतीने घेणार आहोत आणि चंद्रशेखर आझाद यांनाही विनंती करणार आहोत की त्या सभेला या. आम्ही सर्वच लोकांना बोलवणार आहोत, कुठलाही जात धर्म नाही, तो मराठा असेल, संभाजी ब्रिगेड असेल, कोणी असेल, त्या सगळ्याला आम्ही इथं निमंत्रण देणार आहोत. परंतु ज्या पोलिसांनी ही हत्या घडवून आणण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे त्यांच्यावर गुन्हा नोंद झालेला, त्यांच्यावर FIR झाला पाहिजे. आणि जे शहाजी उमप या ठिकाणी 4 जिल्ह्याचे प्रमुख म्हणून बसलेले आहेत, त्यांच्याकडून आम्हाला कोणतीही अपेक्षा नाही आहे. कारण परभणीमध्ये जो प्रकार घडला होता सोमनाथ यांच्यासोबत, त्याला जबाबदार हीच व्यक्ती आहे. ह्यांचा राजीनामा मागितला होता, ह्यांनी राजीनामा दिला नाही, आत्ताही हे राजीनामा देणार नाहीत आणि तुम्ही राजीनामा दिला नाहीत तर आम्ही तुमच्या कार्यालयावरती भीम आर्मीच्या माध्यमातून मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही गुन्हे दाखल करा, तुमच्या हातामध्ये कायदा आहे, पण आमच्याकडे आज ना उद्या आम्हाला आमच्या विचाराला मानणारे लोक सत्तेमध्ये येतील, त्यावेळी आम्ही तुम्हाला सोडणार नाही. हा गुन्हा जे आज झालेला आहे त्यावेळी आम्ही FIR तुमच्यावर करू, परंतु तुमच्याही कार्यालयावरती आम्ही मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्या घटनेचा संताप म्हणून आज पूर्ण देश या कुटुंबासोबत उभा आहे. दलितांवरील अत्याचार वाढत आहेत, काही घटना घडलेल्या आहेत, तर सरकारकडे काय मागणी आहे? सरकारकडे काहीच मागू शकत नाही आम्ही, कारण सरकार स्वतः भिकारी आहे. त्यांना मतं पाहिजेत, मतं चोरी करतायत, लोकशाही संपवतायत
आणि अशा घटनांकडे दुर्लक्ष करतायत. आणि तुम्ही वारंवार प्रकार बघितला असेल की ह्या जिल्ह्यामध्ये 2023पासून 2025पर्यंत 439 ॲट्रॉसिटी घडलेले आहेत. त्याच्यापैकी 15 लोकांचा हत्या झालेले, मर्डर झालेले आहेत. आता हे मला वाटतं 440वा मर्डर असेल, ॲट्रॉसिटी असेल. आणि एका नांदेड जिल्ह्यामध्ये असेल तर पूर्ण मराठवाडा जिल्ह्यामध्ये किती आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये किती आणि देशामध्ये किती आहे. आणि फास्ट ट्रॅकमध्ये चालवायचं म्हणतात, पण हे 100% इथले काही आमदार आहेत जे अक्षय भालेरावच्या प्रकरणामध्ये होते, ते ह्या प्रकरणामध्ये पडद्याच्या पाठीमागून यांना वाचवण्याचा प्रयत्न करतील. पण ह्यावेळी ते काय वाचणार नाहीत. आम्ही शांत बसणार नाहोत, कारण आज चंद्रशेखर आझादसारखा एक सच्चा शिपाई आज पार्लमेंटमध्ये आहे आणि ते या 2-3 दिवसामध्ये पण पार्लमेंटमध्ये आवाज उचलणार हे तुमच्यासमोर त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे इथून अगर आम्हाला न्याय मिळाला नाही तर जसा परभणीतून लाँग मार्च काढला होता तसा या नांदेडमधून परत एकदा लाँग मार्च आम्हाला मंत्रालयावरती काढावा लागेल.